फक्त 5 ते 6 घंट्यात मी येऊन पोहोचलो दिल्लीच्या एअरपोर्टवर. पण असं अचानक भयानक एवढ्या दूर कसं, चला सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले तर घरून आपली एमटी घेऊन निघलो. आपली एमटी काय विमानापेक्षा कमी थोडी आहे. पण गाडी म्हणे मालिक आपल्याला लय दूर जाणं आहे, पेट्रोल टाका पहिले. मग गाडीच्या पोटात पेट्रोल ओतून घेतलं आणि मी निघलो सरळ छत्रपती संभाजीनगरकडे. पण मी नेमका कुठे चाललो काऊन चाललो हे तुम्हाला पुढे समजेनच. तर लोक तुम्ही ना फॉलो नशीन करेल तर करून टाका. 200 किलोमीटरचा प्रवास करून मी येऊन पोहोचलो छत्रपती संभाजीनगर मध्ये. येताबरोबर पहिले ऋषीभाऊच्या घरी आलो. ऋषीभाऊ तर काही घरी नव्हते, पण हर्षद होता. आरोहीताई म्हणे एवढ्या दूरून आले, पहिले नाश्ता करून घ्या. नाश्ता केला तेवढ्यात ऋषीभाऊ आले. तेले म्हटलं आपली एमटी राहू द्या तुमच्याजवळ, मी चाललो दिल्ली, माझी फ्लाईट आहे आता. तेले केला टाटा. अमोल भाऊले म्हटलं मला विमानतळावर सोडून द्या आता. ऋषीभाऊच्या दुकानावर आलो, आपली एमटी तटी ठेवून दिली आणि त्याची हिमालयन घेतली. अमोल भाऊनं मला विमानतळावर सोडून दिलं, काऊन की 7 वाजता माझी फ्लाईट होती. 2026 मध्ये मी आता 5व्यांदा विमानानं प्रवास करू राहिलो, ते बी एकटा. काऊन की यावेळेस माझ्या सोबत बी कोणी नाही, एकटा जीव सदाशिव. विमानाला पटकन विमानात चढलो, जागा शिटून घेतली. पण तुम्हाला माहिती आहे काय, मला हमेशा विंडो सीटच काऊन भेटते. सांगा नका कोणाला, खिडकीतून रुमाल टाकत असतो मी. छत्रपती संभाजीनगर ते दिल्ली फक्त 1.5 घंट्यात आलो. आता कितीच्या स्पीडनं आलो मी हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. खाली उतरल्यावर विमानाला एकदा टाटा बाय बाय केला. पण हे आहे दिल्लीचं इंटरनॅशनल एअरपोर्ट. आपल्या भाषेत आपण याला दुबई फाटा बी म्हणू शकतो, काऊन की दुबईला जायचा रस्ता हाच आहे. एअरपोर्टच्या बाहेर निघलो, मी बसलो ऑटो मध्ये. ऑटो वाल्यावर भरोसा नव्हता, मी गुगल मॅप लावलो. काय करता भाऊ, तुमच्या पाटलाले जर किडनॅप केलं तर व्हिडिओ कोण टाकेन. आता एवढ्या रात्री कुठे जाता. मग हॉटेलवर आलो, रूम केली. रूम तर बढिया आहे, पण मला भूक लागेल, मी आता जेवण बनवतो. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. पण पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, फॉलो करा, मोबाईल फेकून द्या, झोपून राहा.